आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। गेले कित्येक दिवस धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्यात। मात्र उरणचे सुज्ञ मतदार श्री कन्याताई डाकी यांनाच बहुमत मिळवून देणार असा विश्वास समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी व्यक्त केलाय। प्रचाराची वेळ संपत आल्यानं तेजसदादा डाकी यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये मतदारांना शेवटचं आवाहन केलंय। प्रलोभने मिळत राहतील, पाकिटे देखील येतील, मात्र सुज्ञ आणि सर्वसामान्यांच्या हक्केला ओ देणाऱ्या उमेदवाराला म्हणजे श्री कन्याताई डाकी यांनाच मतदान करा असे उद्गार तेजसदादा डाकी यांनी यावेळी काढले। हे जे 2 दिवस आहेत ते पाकिट वाटण्याचे दिवस आहेत। त्याच्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे, या जे काही लबाड लांडगे तुमच्याकडे जे काही पॉकेट असतील, धनादेश असतील, त्यांचा स्वीकार करा, त्यांना एक्सेप्ट करा। कारण यांनी त्यांच्या स्वकष्टातून हे कमवलेलं नाही आहे। लोकांच्या, शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे असतात, लोकांच्या घामातून, त्यांच्या रक्तातून यांनी आटवून कमवलेले पैसे आहेत। त्याच्यामुळे माझी सर्व जनतेला विनंती आहे की हे येत्या 2 दिवसात भरघोस मोठ्या प्रमाणात पाकिट वाटप हा होणार आहे, तर सर्वांनी याचा स्वीकार करा। परंतु सर्वांनी मतदान करताना सुज्ञ उमेदवाराचाच विचार करावा, ही माझी जनतेला आता विनंती आहे, आव्हान आहे माझ्या जनतेला। जे आमदार आहेत त्यांनी कालच माझ्या माहितीप्रमाणे एका जाहीर सभेत सांगितलं की ही जी पनवेलचं पार्सल आहे हे एक आमचं प्लॅनिंग होतं। आम्ही जे शिजवलेलं कट होतं त्या कटाचंही कारस्थान होतं आणि हीच गोष्ट मी सुरुवातीपासून, जेव्हापासून आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलो तेव्हापासून मी सर्व जनतेला सांगतोय की हे जे पनवेलचं पार्सल आहे ही बी टीम आहे आणि या बी टीमला प्लीज तुम्ही कोणी एक्सेप्ट करू नका। कारण उद्या जरी हा निवडून जरी गेला आणि बालदीच्या मांडीवर बसला तर त्यात काही नवल वाटायला नको। त्याच्यामुळं सुशिक्षित सुज्ञ नागरिकांनी आता तरी मतदान करताना विचार करावा। उरणला या लोकांनी भ्रष्टाचारी बनवलेला आहे। उरणमध्ये ज्या पद्धतीने आता जे काही धनादेश, पॉकेट असतील, ज्या पद्धतीने वाटप केलं जाते, खरोखर उरणच्या विधानसभेला एकदम यांनी नको त्या स्थितीमध्ये नेऊन पोचवलेला आहे। आज प्रत्येक मतदार हा आ वाचून आहे, यांच्या पॉकेटची वाट बघून आहे आणि याला जबाबदार हे तिन्ही उमेदवार आहेत। ज्या पद्धतीने हे समर्थांचे आशीर्वाद घेतात, देवदेवतांचे आशीर्वाद घेतात, समर्थांचे फोटो आपल्या पोस्टरवर लावतात, थोडी तरी जाणीव ठेवायला हवी की त्याच्यामुळे आज समाजामध्ये क्रांती निर्माण झाली, समाज चांगल्या दिशेने चालायला लागला, समाजामध्ये चांगली प्रगती झाली। लोकांनी कसं वागायचं, खोटं बोलू नये, चांगलं सत्य बोलावे, या ज्या काही गोष्टी परमात्मा आपल्याला सांगतात आणि हे लोक समर्थांचे फोटो आपल्या पोस्टरवर लावतात आणि हे वाईट पद्धतीने मग धनादेश असतील, प्रलोभन असेल, पॉकेट वाटतात। थोडी तरी या नेत्यांनी लाज बाळगायला हवी की आपण काय करतो। तुम्ही माणसाची, मतदाराची तर फसवणूक करता, परंतु तुम्ही समर्थकांची सुद्धा फसवणूक करीत आहात, याची थोडी तरी तुम्ही जाणीव ठेवायला हवी की आपण काय करतो। तुम्ही पाहत असाल आज तिन्ही पक्षाचे नेते त्यांच्या जाहीर सभांना स्टार प्रचारक आणतात, कारण यांचा स्वतःच्या विकासावर, स्वतःच्या कर्तृत्वावर यांचा विश्वास नाही। यांनी जे काही उरणमध्ये कामं केलीत त्या कामांवर यांचा विश्वास नाही। त्यांना माहिती आहे आपण विकास न करता भकास केलेला आहे। त्याच्यामुळं यांना केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री हे आणावे लागतात। त्या दिवशी तर उरणमध्ये तर कहरच झाला। आपल्या उरणमध्ये ज्या यशस्वीताईवर जे काय हल्ला झाला, तिला प्राण गमवावा लागला, अजूनही तिच्या आत्म्याला शांती लाभली नसेल आणि असा असून सुद्धा तुम्ही जाहीर सभेमध्ये जोरजोरात शिट्या वाजवता, गायकांना आणता, गाणी बोलता। कुठंतरी सामाजिक जाणीवची भान ठेवणं गरजेचं आहे, परंतु या लोकांना मतदान ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात। यांना सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक संवेदना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। मतदानाला शेवटचे आता 2 दिवस राहिलेले आहेत। तरुणांना एवढंच आव्हान करतोय की ज्या पद्धतीने उरणमध्ये भ्रष्टाचार करून मतदानाची मागणी करत आहेत, तुम्हाला आता धनादेश, तुम्हाला पॉकेट, ऑफर्स खूप साऱ्या येतील, परंतु जो कोण तुम्हाला ऑफर देईल निवडून आल्यानंतर तोच तुम्हाला प्रश्न करणार आहे, मी खूप सारा खर्च केलेला आहे, मी तुमच्या प्रोग्रामला येऊ शकत नाही। पडलेले असतील तेही तुम्हाला तेच सांगतील
की आम्हाला जनतेने नाकारलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही येऊ शकत नाही. तर तरुणांनी विचार करायला पाहिजे. निवडून येणारा सुद्धा तुमच्या कार्यात सामील नाही होणार आणि पडणारे पण होणार नाही. परंतु आमच्यासारखा एखादा सच्चा समाजसेवकला जर सपोर्ट केला, यश अपयश परमेश्वराच्या हातात असते. परंतु माझ्यासारख्या समाजसेवकाला जर मदत केली तर मी 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आपल्याला निवडणुकीनंतर जो काय आपण सामाजिक वसा घेतलेला आहे तो कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. तर या गोष्टीचा तरुणांनी सुद्धा विचार करण्याचा गरजेचं आहे. माझी मतदार बंधू भगिनींनाही शेवटची विनंती आहे की तुम्हाला काय करायचं, कुणाचं पॉकेट घ्यायचं, कुणाची ऑफर्स याची घ्या, परंतु ही लढाई एका सामान्य माणसाची आहे. त्याच्यामुळं सामान्य माणसाला भरघोस मताने विजयी करा, त्याला सपोर्ट करा. कारण आज जर मी जिंकलो तर उरणचा सर्वसामान्य माणूस जिंकला. आज जर मी हारलो तर उरणचा सर्वसामान्य माणूस या धनदांडग्या लोकांच्या समोर हारला, असंच चित्र समोर येणार आहे. त्याच्यामुळं सर्व जनतेला माझी आज विनंती आहे, मतदान करताना योग्य उमेदवाराचाच विचार करा. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.